नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. आता वाजलेले आहेत 7. पप्पा काल खाली गेलेले ब्लेडला बिट लावायला, डायमंड लावायला, आणि मशीनचा शाफ्ट पण गेलेला आहे खाली. त्यामुळे पप्पांना रात्री यायला लेट झाला. तर आता 7 वाजता मी दूध आणायला चाललो आहे. माझ्यासोबत मिनी आहे, रॉकी कुठून आला? रॉकी पण आहे. पुष्पा गायब झाला कुठेतरी. तर आता सर्वात आधी दूध घेऊन येऊया. मित्रांनो, आता वाजलेले आहेत 7:30. दूध वगैरे घेऊन आलो. कोंबड्या अजून सोडलेल्या नाही आहेत. पिंजऱ्यामध्ये जे गांड घातलंय बघा. त्या मित्रांनो, 7:45 वाजलेले आहेत. कोंबड्या वगैरे सोडल्या आणि आता मस्तपैकी इंद्रायणी भात आहे आपला आणि दूध आहे ना. आणि आपल्यासोबत आहे ओवी. ओवी, गुड मॉर्निंग बोल. बोल की हाय बोल. हाय नाही बोलणार, नाही बोलणार. दूध भात पाहिजे तुला. आता आपण नाश्ता करूया, दूध भात खाऊया. आत्ता वाजलेले आहेत मित्रांनो 8:30. चाललेलं आहे खाणीवरती. काल रात्री 2 वाजता पप्पा आले. ब्लेड वगैरे सर्व बिट लावून आले. जो शॉफ्ट नेलेला तो सुद्धा रिपेअर करून आणलाय. चाललं, आज काम चालू आहे आपलं. आपल्यासोबत मिनी आहे आणि मोत्या पण आहे. मिनी नाही, मोत्या आणि आपला हे आहे पुष्पा. जाऊया खाणीवर. तर मित्रांनो, आत्ता वाजलेले आहेत 1:45. फ्यूज उडालेली लोडमुळे. तर त्या फ्यूज पहिली दुरुस्त केली, तिला एक तांब्याची वायर टाकली आणि आता मशीन स्टार्ट झालेली आहे. आवाज येत असेल तुम्हाला. इथली वाली या डिपीतली फ्यूज उडालेली, ती ब्ल्यू कलरवाली शेवटची, ती बसवली कशी तरी आणि आता चालू केलं. मित्रांनो, आता 1:15 वाजलेले आहेत. घरी चाललोय जेवायला. भाडं भाडं काय म्हणते? भाडं 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 कसलं भाडं? तर वाजलेले आहेत 2:30. जेवलो. भाकरी आब्रेडाची वगैरे होती आणि वाटाण्याचं कालवण कुस्करून खाल्लं. आता 2:30 वाजलेले. पुन्हा चाललेलं आहे खाणीवरती. ओवी रडत होती. ओवीला थोडंसं फसवून पळून आलोय. तर मित्रांनो, 4 वाजलेले आहेत आणि पुन्हा एकदा ब्ल्यू लाईनची फ्यूज उडालेली आहे. सगळा लपडायला आज लई लोड पडतोय. जळाले, एकदम गरम झाले. भरपूर गरम झालेले. फ्यूज उडालेली नाही पण लय गरम झालेली.
आता वाजलेले आहेत 4:30 आणि इथे बघितलं इथे फ्यूज उडली नव्हती. फ्यूज उडलेली मेन TC मध्ये, तिकडे गावाच्या मागे तिकडे आपला एक मोठा ट्रान्सफॉर्मर आहे, तिथे फ्यूज उडालेली. तर ती फ्यूज आता तात्पुरती लावून आली, ती पण जास्त चालणार नाही, तिची वायर पण जळत आलेली. आणि आपल्याकडे तांब्याची जाडवाली तार नाही आहे, त्यामुळे तीच कशी तरी ॲडजस्ट करून लावली. आणि आता आपलं काम चालू आहे बघा, धूळ वगैरे उडते. आता वाजलेले आहेत मित्रांनो 6:10 आणि मी आलेलो आहे डोंगरावरती कड्यावर मेडिटेशन करायला. अजून सूर्य वरतीच आहे त्या पवनचक्कीच्या फॅनपर्यंत. आता मेडिटेशनला बसूया. वाजलेले आहेत 6:30 आणि पूर्ण सूर्यास्त झालेलं आहे. 16 मिनटं मेडिटेशन झालं आज. जास्त उशीर म्हणजे 15-16 मिनटं बसल्यानंतर आहे ना 17-18 मिनटाला जवळपास पायामध्ये सर्व मुंग्या भरतात. हळूहळू होईल आपल्याला पण प्रॅक्टिस. अर्ध्या तासाचं आपल्याला म्हणजे टार्गेट करायचं आहे. तर ठीक आहे, आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच मित्रांनो. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.